नमस्कार, प्रिया क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये खणाचे छोटे पाऊच कसे तयार करायचे ज्याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो ते सांगितलेलं आहे। हळदी कुंकवाला वाण देण्यासाठी एका कस्टमरने माझ्याकडून हे छोटे पाऊच तयार करून घेतले होते। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर मी इथे खणाचे एक फॅब्रिक घेतलेलं आहे, त्याचं माप आहे 6.5 बाय 9 इंच। त्याच मापाची झिप घेतलेली आहे 6.5 इंचाची आणि ही झिप वरती ठेवून इथे स्टिच करून घ्यायची आहे। झिप उलटी ठेवली आणि वरच्या बाजूने इथे स्टिच करून घेतलं। 6.5 इंचाची ही झिप मी कट करून घेतली। इथे झिपची दुसऱ्या बाजूला इथे जोडून घ्यायची आहे पॉकेटच्या। त्याच्यानंतर झिप ओपन करून घ्यायची आहे। ओपन केल्यानंतर 6.5 बाय 9 इंचाचंच एक नॉन वोवनचं पीस घ्यायचं आहे फॅब्रिकचं। ते खाली ठेवलं, याच्यावर हा पीस उलटा ठेवला आणि जिथे आपण झिप जोडली त्या शिलाईवर शिलाई आली पाहिजे असं दोन्ही बाजूंनी जोडून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हे सरळ करून घेतलं आणि दोन्ही बाजूला एक पेरचं मार्जिन ठेवून एक दाब शिलाई देऊन घेतली। दाब शिलाई देऊन झाली। आता याच्यामध्ये रनर घालून घेतला पहिला आणि तो पूर्णपणे बाहेर काढून घेतला, म्हणजे झिप लॉक होईल आणि तो परत एकदा आतमध्ये इन्सर्ट करून घेतला। 4 इंचाची गोल्डन कलरची नॉट घेतलेली आहे जी आपण ब्लाऊजसाठी यूज करतो। त्याच्यानंतर जी बॅकची बाजू येणार आहे तिथे मी अर्धा इंच मार्किंग केलं आणि हे इथं अर्धा इंचचं जे मार्किंग आहे तिथे आपल्याला हे फोल्ड करायचं आहे। तर हे अर्धा इंचचं जे मार्किंग आहे तिथेच ही नॉट अशी फोल्ड करून लावून घेतली आणि कडेने अर्धा इंचचं शिलाई मार्जिन ठेवून हे दोन्ही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर डबल शिलाई सुद्धा द्यायची आहे। त्यानंतर 1 ते 1.5 इंचाची नॉन वोवनची पट्टी घ्यायची आहे आणि ते अशा प्रकारे इथे फोल्ड करून त्याच्यावर स्टिच करून घ्यायचं। जे एक्स्ट्राचं आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे। तर खूप सोप्या पद्धतीने हा पाऊच तयार होतो। संक्रांतीला वाण देण्यासाठी खूप सुंदर असा ऑप्शन आहे आणि याचा आपण वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करू शकतो, जसं की ज्वेलरी ठेवण्यासाठी, जे आपले कार्ड्स असतात ते ठेवण्यासाठी किंवा कॉइन पाऊच म्हणून सुद्धा वापरू शकतो। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। हा पाऊचसुद्धा कसा झालेला आहे, तुम्हाला आवडला का हे कमेंटमध्ये सांगू शकता। आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि असेच माझे नवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। हे मी असं वेगवेगळ्या कलरमध्ये तयार केलेलं आहे। तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये। धन्यवाद।